तुला काय बोलायचंय बाळा आता? अरे एवढे पैसे तरी राहू देत ना रे तिच्याकडे. आई आपल्या त्या बिल्डरच्या माणसाचा फोन आला होता. म्हणजे आपण जिकडे बुकिंग केली ना तिला. अगं आपल्या फ्लॅटचा स्लॅब पडतोय. त्यांचं म्हणणं होतं की पुढची अमाऊंट तुम्ही लगेच भरून टाका. म्हणजे माझ्याकडे सेव्हिंग्ज आणि एफडीज वगैरे आहेत, पण मला ते यासाठी मोडायची इच्छा नाही. आता हे पैसे असे आपलेच आहे आणि घर आपलंच आहे ना, तर माझ्या डोक्यात असं होतं की हे पैसे जर आपण तिकडे वळते केले तर प्रेशर जरा कमी होईल. अहो आई नाही नाही म्हणणार. घरातला पैसा घरच्यांच्याच उपयोगी यायला हवा. हो ना? हो ना. किती द्यायचे पैसे बाळा? 4.5 लाख. आई देताय ना पैसे? थँक्यू सो मच आई. आई खरंच तू लक्ष्मी आहेस ग आपल्या घरची. तुझा कधीच रिता नसतो. थँक्यू सो मच. तुझी आता काळजी मिटली स्वानंदी? हो. आता हिची कसली काळजी मिटली? तिलाही द्यायचेत का पैसे? बाबा तिला या महिन्याचं सगळं सामान भरायचं आहे ना, तर त्याचे तिला 5,000 रुपये लागणार होते. आहेत ना आपल्याकडे, देते मी. थँक्यू सो मच आई. ऍक्च्युली सणवार आहेत ना, त्यामुळे तेल तूप तांदूळ सगळंच जास्त लागणार आहे. त्यामुळे थोडी मोठी खरेदी झाली. पण तुम्ही आहात म्हटल्यावर काही काळजीच नाही. स्वानंदीताई, बाहेरची सफाई झाली आहे, इथे काही साफ करायचंय का? नाही नको. इथे आमच्याच मुलांनी केलंय सगळं साफ. बर दादा एक मिनिट. तुमच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी किती पैसे कमी पडत आहेत? नेमकं सांगायचं झालं ना तर 44,990 रुपये. आई बाबा बाळूदादांच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी या पैशांची गरज आहे. ते आपले घरचेच सभासद आहेत आणि मुलाच्या ऍडमिशनचा प्रश्न आहे ना. जर त्यांना या पैशातून काही मदत होऊ शकली तर खूप बरं होईल असं आम्हाला वाटतंय. नाही नको नील साहेब. बाळूदादा नाही, असं करू नका. घ्या. अहो बाळूदादा घ्या तुम्ही पैसे. हे पैसे घरच्यांचे आहेत आणि तुम्ही घरातलेच एक मेंबर आहात, महत्वाचे. घ्या घ्या घ्या. हो. थँक्यू सो मच. नील साहेब एक मिनिट. एक मिनिट. हे 10 रुपये जितकी गरज होती ना तेवढेच घ्यावेत. जास्तीचा हव्यास केला ना तर ते पैसे टिकत नाहीत ना आपल्याकडे. हॅलो. अरे उद्या भाऊजी आणि वहिनींच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हो, मला कोणी काही बोललं नाही. अच्छा, मग सरप्राईज पार्टी की काय? अरे तसं काही नाहीये, सरप्राईज आहे सरप्राईज. हसणार का काय आता? सॉरी. हा तेच मी तेच सांगत होतो की मला स्वानंदी बोलली नाही सरप्राईज पार्टी बद्दल. नाही अरे तिला बरोबर न घेताच आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलंय. कुणालाच काय माहित नाही. आयत्या वेळेला सगळ्यांना फोन केले. तुम्ही यायचंय? हो नक्की येणार. ठेवू? हो हो. काय झालं? असं का बघताय? काय झालं? नील काय झालंय? सगळं कळलंय मला.
सगळ्यांना माहित होतं, फक्त मला माहित नव्हतं. काय कळलंय तुला? हेच जे सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे, पण मला माहित नाही. तू सगळ्यांना सांगितलं, मला का नाही सांगितलं? मी कसं सांगणार? कसं बाकीच्यांना सांगितलं तसंच, कसं मला का नाही सांगितलं? अरे नील, दादा एक मिनिट. अरे बायको किती घाबरलीस. नील, अरे सॉरी किती घाबरलो. सॉरी. अगं मला कळलंय तुझ्या आईबाबांच्या अॅनिव्हर्सरी बद्दल. हो ते होय. घाबरलीस मग? अरे माझी बायको किती गोड आहे हं? मग किती घाबरते मला. दादा याला म्हणतात नवरेगिरी. असं बायकोला धाकात ठेवायचं असतं. गप्प बसाव. लव यू दादा. कॉफीसाठी. कॉफी मस्त होती. तुम्हाला ज्या दिवशी खरं कळेल त्या दिवशी काय होईल मी त्या काळजीने घाबरते. सगळीच सरप्राइजेस आई बाबांच्या अॅनिव्हर्सरी सारखा आनंद देणारी नसतात. 1 2 3 4 तासा काय हे कोण आहेस तू? अहो मी आहे. अनिता सॉरी तू आहे अनिता. तू सगळ्यांना फोन करणार होतीस. हो म्हणजे फार गर्दी नाहीये तशी कार्यक्रमात. आपल्या घरची माणसं, 2 मुली, त्यांच्या सासरची माणसं आणि वच्छी आत्या. हा पण सगळ्यांना फोन केलास का तू? हो म्हणजे तसे सगळ्यांना झालेत फोन, पण नीलला राहिला होता. हे बघ. अहो पण केला ना फोन. कोणी? तुम्हीच केलात ना फोन. मी केलाय बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ सगळी कामं होत आली आहेत आता. पाहिलं ना मुलींनो. बाबा यावेळेला काही विसरत नाहीये, सगळं लक्षात आहे तुमच्या. माझे बाबा आहे. म्हणजे काय सगळं लिहून घेतलंय मी. आणि तू कोण आहेस तू? थांब. सायली आणि जुईली डेकोरेशन करणार. काय झालं त्याचं? आम्ही दोघे करू. हा आणि बघा ते दादा आणि वहिनीसाठी नवीन ड्रेस आणलेत, ते पण तुम्हीच द्यायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला हट्ट करावा लागणार आहे. हो आम्ही आडून बसू. हा मुली अडून बसणार आहेत. अहो काय हे सुद्धा लिहून घेतलात का तुम्ही? म्हणजे काय? अरे छान पेन मिळालंय माहितीये का. असं छान असं काळं भोर लिहिलं गेलंय तरी एकदम ठसठशीत. 1-2 गोष्टी राहिल्या आहेत बाकी, पण आता बाकीच्यांवरती मी डन म्हणून टिक करून टाकतो ना. बाकी काही राहिलंच नाही आता. आणि हे काय हे? काय? अहो शी बाबा. काय झालं आई? काय झालं आई? हो ना काय झालं आई? गप्पा बसा तुम्ही. काय? ठसठशीत लिहिलं नाही तर काय? माझी काजळ पेन्सिल घेतली तुम्ही. 2 दिवस मी शोधतेय कुठे गेली. तुम्ही यादी बनवायला घेतली ती. हे काजळ आहे? मग काजळ आपण असं बोटाने लावतो ना, ती पेन्सिल कधी निघाली? मला ना आई कधी येतात तसं झालंय. छळ मांडलाय तुम्ही माझा नुसता. त्या आल्या ना की त्यांच्यासमोर उभंच करणार आहे मी तुम्हाला. एक मिनिट. हे बघ आई उद्या येणार आहे. तिची खोली आवरून ठेवणे हे पण लिहून घेतलेलं आहे मी. बसा तुम्ही. ही चिडलेली आहे, हिच्यासाठी काजळ आणायचंय. बाबा पण ना. बरं जुली ऐक, उद्या ना दी डे आहे आणि सगळ्यात सॉलिड गोष्ट म्हणजे आजी येणारी घरी परत. म्हणजे आतापर्यंत आपण आजीला मिस करायचो, पण आता ती इथे आली की स्वानंदी ताई पण खूप मिस करेल ना तिला. हो ग, पण स्वानंदी ना एवढी स्ट्रॉंग आहे ना, तिला काही प्रॉब्लेम असेल ना तरी ती स्वतः सॉल्व्ह करू शकते. आणि आजीची सगळ्यात जास्त गरज तर आपल्याला आहे की नाही. सो फायनली आजी येतेय. ये आजी. दोघी बोलायला लागला. तुझी मेहरबानी. मी काय केलं? स्वतःच्या नवऱ्यावर विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा केला. कळलं? वच्ची मावशीला घरी आणण्यासाठी स्वानंदीने महेशची मदत घेतली. दोघांनी मिळून तुझ्या अकाउंट मधनं 10 लाख काढले, जे मी तुला दिले होते. काय? आई आणि ताई एकत्र आल्या, आता काहीतरी करायला हवं.